राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। भगवान श्री सिद्धेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। श्री राम जय जय राम। श्री राम जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय जय 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 राम। बोलिए श्री राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राम श्री राम जय जय राम। 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 राम श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ गणाधीश सो ईश सर्वा गुणांसा। नमो शारदा मूलचंद्र
वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे कवी नमस्कार माझा यः पृथिवी भरवारणाय दिविजयी सम्प्रार्थितश्चिन्मयः सञ्जातः पृथिवीतले रविकुले माया मनुष्यो व्ययः निश्चक्रं हतराक्षसः पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां कीर्तिं पापहरां विधाय जगतां तञ्जानकीशं भजे विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यमूर्तिम् आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपं सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि धीरं धीरं धरित्रीं पदकमलमुखं न्याससत्पीडयन्तं निष्काणैर्नाशयन्तं निखिलकलिमलं तालिजैः कङ्कणानां गायन्तं राम रामेत्यतिरतिरभसैराघवं संस्मरन्तं संगीताचार्यवर्यं कपिकुलतिलकं मारुतिं नौमि वीरं कल्याणानां निधानं कलिमलवथनं पावनं पावनानां पाथेयन् मुमुक्षो सपदि परपदप्राप्तये प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां धर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये रामनाम भवानी शंकरौ वंदे श्रद्धा विश्वासरूपिणौ याभ्यां विना न पश्यन्ति सिद्धा स्वान्तस्थमीश्वरम् आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम् उद्भवस्थितिसंहारकारिणीं क्लेशहारिणीं सर्वश्रेयस्करीं सीतां नतोऽहं रामवल्लभाम् अनेन प्रीयतां देवो श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम। श्री पुरुषोत्तम मासाच्या निमित्तानं आयोजित झालेल्या या श्री पुरुषोत्तमाच्या म्हणजे श्रीरामांच्या कथेमध्ये सम्मिलित असे सर्व श्रोते सर्वांच्या भाग्याला सगळ्यांच्या पुण्याईला नमस्कार करतो। रामरायाची भगवंताची आपल्यावर अखंड कृपा राहावी याकरता भगवंताच्या मनातलं जे शास्त्र आहे ते आपल्या जीवनात उतरवणारा आपला प्रयत्न प्रामाणिकपणे करणारे जे भाविक सज्जन असतील त्यांच्या धर्मनिष्ठेला वेगळा नमस्कार करतो। अधिकारी साधक तत्वचिंतक श्रेष्ठासे कला उपासक वेदसेवा शास्त्रसेवा किंवा आपल्याजवळची विद्या आपल्याजवळची कला भगवंताची सेवा म्हणून समाजामध्ये अर्पण करणारे जे लोक बसले असतील त्यांना वेगळा नमस्कार। सर्व मान्यवरांना नमस्कार आणि कथेला सुरुवात। ज्याला आपलं जीवन समर्थ असावं असं वाटतं, आपण चांगुलपणावर टिकून राहावं, आपण चांगलं असावं आणि तरीही यश मिळावं असं ज्याला वाटतं, त्यानं सातत्यानं कुठली कथा ऐकावी तर ती रामकथा ऐकावी। माणसाच्या मनामध्ये द्विधा मनस्थिती असते, मला तर चांगलं राहायचंय पण मला यशही पाहिजे आणि सध्याच्या काळात जरा बनेलपणा केल्याशिवाय चालत नाही हो। आणि समाजाची सगळ्यात मोठी हानी तेव्हा होते ज्या वेळेला त्याचा चांगुलपणावरचा विश्वास उडतो। थोडंसं वाईट वागल्याशिवाय आपण यशस्वी होणार नाही, आपलं चांगलं होणार नाही,
असं ज्यांना वाटलं आणि वाईट वागायला लागले त्यांचंच नाव राक्षस असं आहे. म्हणून मला चांगलंही वागायचंय आणि तरही यशस्वी पण व्हायचंय. या संकल्पना स्वच्छ आणि मजबूत करायच्या असतील तर आपण एकमेव कथा ऐकली पाहिजे, ती म्हणजे श्रीरामकथा. रामरायांनी जीवनामध्ये चांगुलपणा, नीतिमत्ताही सांभाळली आणि तरी अलौकिक यश मिळून दाखवलं. तर जी कल्पनाही कोणी केली नव्हती असं सेतुबंधन रामाने केलं. आणि या सेतुबंधनामध्ये रावण एकही विघ्न आणू शकला नाही. जवळच राहत होताना आणू शकला असताना, पण काही आणू शकला नाही. याच्यावरून आपण या नीतिमत्तेचा एवढा आत्मविश्वास रामांकडे आणि त्यांच्या टीमकडे होता याचा विचार करा. आज माणसाला असं वाटतं मला हे कळतं. कळणं हा भाग वेगळा असतो आणि ते जे कळतं ते वळणं हा भाग वेगळा असतो. ज्याला आपण इन्स्पिरेशन असं म्हणतो, प्रेरणा मिळणं. नुसतं कळून प्रेरणा मिळत नसते. ज्ञानोबांनी मनाचं ठिकाण सांगत असताना बुद्धीच्या वरती आणि अहंकाराच्या खालती मध्ये ते राहतं असं वर्णन केलंय. बुद्धीच्या वर राहतं म्हणजे काय? मन. बुद्धीच्या वर राहतं म्हणजे काय? बुद्धीला कळून सुद्धा मन ऐकत नाही की नाही. सिगारेट ओढणे आरोग्यास घातक असं सिगारेटच्या पाकिटावर असतं की नाही. मला आपण सांगा, बुद्धिमान माणसं जास्त ओढतात का निर्बुद्ध माणसं ओढतात? म्हणून कळून सुद्धा माणूस ते ऐकत नाही. याचं कारण त्याला त्या प्रेरणा बुद्धी देत नाही. प्रेरणा नेहमी श्रद्धा देते, लक्षात ठेवा. आणि श्रद्धा वृद्धिंगत केली की त्या प्रेरणा बुद्धीला गप्प बसवतात आणि मनाला योग्य वळणाला नेतात. आणि या प्रेरणा घेण्याकरता सातत्याने कथा ऐका, सतत कथा ऐका. आणि कुठली कथा ऐका? अशा दोन कथा सांगितल्यात शास्त्राने, एक श्रीरामकथा आणि एक कृष्ण कथा. पण आता आपला रामकथेचा विचार चाललाय म्हणून एवढंच म्हणतो की अंतर्बाह्य आपलं जीवन नीतिमान करणारी कथा म्हणजे रामकथा आहे. शरीरानं तर वाईट वागणं फार लांबचा भाग झाला, मनातही माझ्या कधी वाईट येणार नाही. या प्रेरणा एकदा आपल्या जवळ प्राप्त झाल्या की आपोआप आपल्याला पिढ्यानपिढ्यांची काळजी करण्याची गरज राहणार नाही. अशी ही श्रीरामकथा आहे. हनुमंत सगळ्या अर्थानं महान आहेत तरी सादर अत्यंत विनयाने ही कथा ऐकायला बसतात. हनुमंतांच्या जवळ काय कमी आहे बोला? यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजलिम बाष्पवारी परिपूर्ण लोचनम मारुतीम नमत राक्षसांतकम. जेव्हा अर्जुनाने विचारलंय, हनुमंता आमच्या बाजूने युद्धाला याल का महाभारती युद्धाच्या वेळेला, तेव्हा हनुमंत म्हणाले इतक्या छोट्या युद्धात मी येत नसतो. भगवान गोपालकृष्ण म्हणाले सत्संगाला याल का? सत्संगाला येतो. सगळ्या अर्थानं पराक्रमी असणारा हा महापुरुष, केवढं सामर्थ्य आहे. पण आजही सविनय अत्यंत श्रद्धेने रामकथेला जाऊन बसतात. असं स्वतः रामायणामध्ये हनुमंतांनी सांगितलंय, जिथे जिथे रामकथा चालेल तिथे माझी उपस्थिती असेल. मग आपल्याला हनुमंतासारखं सामर्थ्य संपन्न व्हायचंय ना, त्या सगळ्या प्रेरणा आपल्या अंतःकरणात असाव्यात असं वाटतं ना, तर सगळी कामं बाजूला ठेवावीत आणि शांतपणे कथा ऐकायला जावं. बाकी टोपणांचा विचार फार करू नका. हे सगळं बाकी टोपणं आहेत. कोण आहे कथा सांगायला, कोण आलंय? बाकी सगळं टोपणांची आवश्यकता आहे, त्याशिवाय आतला माल चांगला राहत नाही. पण लक्षात घ्या, आपण नेहमी मुख्य मालाकडे बघावं. असा कोणी आहे का घरामध्ये, जगामध्ये, की नाही म्हणले आम्ही चांगल्या प्रकारचा चहा आणतो, तो गिरनार वगैरे आहे ना, किंवा वाघ बकरी, ते नवरा बायको एकमेकांसमोर बसून पितात म्हणून त्याला वाघ बकरी नाव दिलं म्हणलं.
असा कुठला चहा आम्ही घरी आणतो आणि त्याचं पॅकिंग जे आहे ना त्याचे तुकडे करून ठेवतो, आतला चहा देतो टाकून कचऱ्यात, आणि ते पॅकिंग आहे ना वरचं कव्हर बॉक्स ते आम्ही उकळून त्याचा चहा करतो. असं कोणी आहे का? बाकी कार्यक्रम कसा ठेवलाय, कुठल्या कार्यालयात आहे, मध्यंतरात चहा आहे का, हे आवश्यक आहेच आहे, त्याशिवाय आतला माल टिकणार नाही. पण लक्षात नेहमी घ्याल, कुणाचंही प्रवचन मी नेहमीच सांगत असतो आणि सांगत राहीन, प्रवचन कुणाचंही असो, कीर्तन कुणाचंही असो, शांतपणे जाऊन बसावं. आणि अजून एक मुद्दा सांगतो, सकुटुंब सपरिवार जाऊन बसावं. आजोबा आजी, आई वडील, मुलं बाळं, नातवंड, सुना, मुलगा, सगळ्यांनी जाऊन बसावं आणि शांतपणे कथा ऐकावी. यानंतर कथेहून घरी गेल्यानंतर कथेची चर्चा चालते. ज्ञानोबा काय म्हणाले, ही चर्चा संध्याकाळी जेवताना चालते डायनिंग टेबलावर. तुकोबांचं म्हणणं काय आहे, भारतीय संस्कृती कशी आहे याची चर्चा घरामध्ये चालली पाहिजे, न की एखाद्या चित्रपटाची. चला कुशलव. लहानाचे मोठे झाले आणि अत्यंत सुंदर असा रामकथेचा पाठ 24,000 श्लोकांचा या मुलांकडून पाठ करून घेतलाय श्री वाल्मिकींनी. यापूर्वी रामरायांनी सीतादेवींना वनामध्ये पाठवलंय. वाल्मिकींच्या आश्रमाच्या जवळ सोडून ये लक्ष्मणा, वाल्मिकींच्या आश्रमात तिचं रक्षण होईल. एक प्रजा म्हणून मला माझं कर्तव्य आहे की तिचंही रक्षण झालं पाहिजे. या दोन मुलांना उत्तम शिकवलं नव्हे तर त्यांची परीक्षा घेतली. वनामधल्या विविध ऋषींना, साक्षात्कारी महापुरुषांना, वेदांताचा अभ्यास करणाऱ्या सर्वसंग परित्यागी लोकांना या दोन मुलांकडून कथा ऐकवली. आणि वाल्मिकी बारीक निरीक्षण करत होते, माझ्या या शिष्यांनी ही कथा गायल्यानंतर या साक्षात्कारी महापुरुषांच्यावर काय परिणाम होतो. आणि वर्णन केलंय की बाष्प पर्यापल अपलक्षणा, सर्वसंग परित्यागी सुद्धा हमसून हमसून रडायला लागली ही कथा ऐकताना. कथा बुद्धीमध्ये जाऊन उपयोग नाहीये, कथा ही हृदयात गेली पाहिजे. श्री गोंदवलेकर महाराज सांगायचे, पंडित बुद्धीतून बोलतो आणि ते लोकांच्या बुद्धीतच जातं, आणि साधू संत हृदयातून बोलतात आणि ते लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचवतात. अशी वाल्मिकींची करुण रसानं युक्त असणारी कथा. वाल्मिकी रामायणामध्ये प्रामुख्यानं रस कुठला आहे तर करुण रस आहे. नवरसांपैकी करुण रस. ज्ञानोबांनी याला सर्वात श्रेष्ठ रस म्हटलेला आहे. शृंगार रस साहित्यिकांच्या दृष्टीने शृंगार रस सर्वश्रेष्ठ आहे, पण माऊलींची ओवी आहे ज्ञानेश्वरीतली, शृंगाराचे माथा पाय ठेवी. शृंगाराच्या टाळक्यावर पाय ठेवून पलीकडे जाणारा हा करुण रस आहे. सगळं धुवून टाकतो जीवनामध्ये स्वच्छ. असा हा रामकथेचा भाग ऐकला. मुलं तयार झाली आहेत. या मुलांच्या देहबोलीमध्ये एक विलक्षण आत्मविश्वास आहे. कुठेही उर्मटपणा नाही आहे आणि कुठेही न्यूनगंडही नाही आहे. हे वाल्मिकींनी हेरलं. योग्य तो काय थोडाफार बदल हवा असेल तेवढा करून घेतला. नवीन जुळ्या विणा बनवल्या असं वर्णन केलं. नवीन जुळ्या एकतारी बनवल्या. जुळी याचा अर्थ काय, संगीतातलं कोणी असेल त्यांना कळेल. जुळे तंबोरे असतात ना, तानपुरे, दोन्ही लावून ठेवायचे म्हणजे करेक्ट ट्यून करून ठेवायचे. एक छेडला की दुसरा आपोआप वाजतो, तो घेतो ते स्वर. अशा दोन विणा बनवल्या आणि या मुलांकडे देत वाल्मिकी या बाळांना सांगतात, माझं एक काम करायचंय तुम्हाला. ज्याची ही कथा तुम्ही गायलीत ना, त्या रघुराजाची इथून नगरी जवळ आहे अयोध्या, तिथे जा आणि या कथेचं गायन अत्यंत उत्तम पद्धतीनं करा. रघुराजाच्या नगरी
जाऊन रघुराजाच्या नगरी जाऊन गाबाळानो श्रीरामायण गाबाळानो श्रीरामायण मुनिजन पुनित सदना मधुनी नराधिपांच्या निवासस्थानी मुनिजन पुनित नराधिपांच्या निवासस्थानी उपमार्गातून राजपथातून उपमार्गातून राजपथातून मुक्त दरवळो तुमचे गायन मुक्त दरवळो तुमचे गायन गाबाळानो श्रीरामायण गाबाळानो रसाल मुले फळे सेवुनी रसाळता घ्या स्वरात भरुनी रसाळ बाळांनो तुम्हाला कथेला जायचं तिथे धर्मशाळेत मुक्काम करायचा दारादारासमोर कथा गायची कोणाच्या घरात जायचं नाही उपमार्गातून राजपथातून भूक लागेल स्नान झाल्यानंतर संध्या झाल्यानंतर बाळांनो कुणाच्याकडे जेवायला जायचं नाही भिक्षा मागायची नाही या मी तुम्हाला काही मुळ्या देतो एवढा तुकडा खाल्ला की दिवसभर एनर्जी राहते आणि भूक लागत नाही वाल्मिकींचा निश्चित निश्चय आहे अयोध्येचं अन्न तोपर्यंत आम्हाला वर्ज्य आहे जोपर्यंत अयोध्यावासियांना त्यांची चूक लक्षात येत नाही धाकटा लव म्हणाला गुरुजी मला जरा जास्त मुळ्या देऊन ठेवा मला भूक फार लागते रसाळ मुले फळे सेवुनी रसाळता घ्या स्वरात भरुनी अचूक घेत जा स्वरा मिळवुनी अचूक घेत जा स्वरा मिळवुनी लयतालांचे पाळा बंधन लयतालांचे पाळा बंधन गाबाळानो श्रीरामायण गाबाळानो श्रीरामायण नगरी लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा आपल्याला वाटेल हे ऋषी मुनी फक्त भाविक भक्त होते अहो यांच्यासारखे प्लॅनर कुणी नव्हते हो प्लॅन द वर्क अँड वर्कआउट द प्लॅन प्लेटोचं वाक्य आहे आपण पुढे पाहणार आहोत विश्वामित्रांचं प्लॅनिंग इथून पुढच्या 50-100 वर्षाचं कसं होतं एक एक श्लोक त्यांचा ऐकला की कळतं हे नुसते भाविक भक्त कोपऱ्यात बसून काही जप बीप करणारे नव्हते ते तर करायचेच तपश्चर्या तर करायचेच पण समाजाच्या सुद्धा अंतर्मनाचं चिंतन त्यांनी केलेलं होतं कुठल्या प्रोजेक्टवर पाठवलंय माहिती का या मुलांनाही माहित नाही आपण कुठल्या प्रोजेक्टवर चाललोय कुठल्या मोहिमेवर चाललोय अहो नगरी लाभता लाभता लोकमान्यता जाईल वार्ता श्री रघुनाथा परिणाम उत्सुक होऊन श्रवणा करिता उत्सुक होऊन श्रवणा करिता कळवितील ते तुम्हा निमंत्रण
महान लोक नियोजन पद्धतीनं प्रतिपादन करतात. समर्थांची ओवी आहे दासबोधातली, जे आठवेल ते गावे हे मूर्खपण. सगळा सर्गक्रम लक्षात घ्या, उपक्रम लक्षात घ्या. मला वाटलं म्हणून मी बोललो. नो, नियोजनबद्ध जीवन असलं पाहिजे. सर्गक्रम घ्या पुरता ध्यानी, भाव उमटू द्या स्पष्ट गायनी. थोडे थोडे गात प्रतिदिनी, थोडे थोडे गात प्रतिदिनी. पूर्ण कथेचे साधा चित्रण, पूर्ण कथेचे साधा चित्रण. गावाळानो श्रीरामायण, गावाळानो श्रीरामायण. कोणी विचारतील तुमचं नाव काय, त्यांना फक्त एवढंच सांगा की आम्ही वाल्मिकींचे शिष्य आहोत आणि आम्ही रामकथा गायन करतो. बाकी स्वतःचा बायोडाटा आधीच पाठवून द्यायचा. फॉरेन रिटर्न नाहीत बुवा, फॉरेन मधल्या लोकांनी परत हाकलून दिले. आपली संस्कृती कशी आहे लक्षात घ्याल. आपण महत्वाचे नाही आहोत, कार्य महत्वाचं आहे. ज्या कालिदासांची नाटकं देश परदेशात गाजली, अशा कालिदासांचा जन्म कुठे झाला आपल्याला माहिती नाही. कालिदासांच्या कालाबद्दल, कोणत्या काळात झाले त्याबद्दल अजून गोंधळ आहे. कालिदास कुठे गेले याबद्दल अजून सुद्धा इकडे त्यांची समाधी आहे. काही लोक सांगतात नेपाळमध्ये आहे. इतकं रघुवंश, मेघदूत, शाकुंतल, इतकी चांगली नाटकं ज्यांनी लिहिली, जो शेक्सपियर डोक्यावर घेऊन नाचला, अशा कालिदासांनी स्वतःबद्दल 4 वाक्य लिहावीत. लिहायला काय अवघड होती का? पण एकही वाक्य त्यांनी स्वतःबद्दल लिहिलं नाहीये. आपण महत्वाचं नाही आहोत, महत्वाचं ते कार्य आहे. आणि ते भगवंताचं कार्य, ते समाजाचं कार्य आहे. समाजाच्या कार्याच्या नावाखाली आम्ही आमचीच जर जाहिरात करून घ्यायला लागलो तर भगवंताला ते आवडत नाही. समाज करते, समाज कार्य करणारे, त्यातला स केव्हाच निघून जातो. म्हणून नका सांगू रे नाम ग्रामवा, स्वतःच माझे शिष्यच म्हणवा. स्वरात ठेवा हास्य गोडवा, आम्हा सगळ्यांकरता योग्य तेवढे बोला भाषण. आणि पुढचं नीट ऐका बाळांनो. स्वये ऐकता नृपशत्रुंजय, संयत असू द्या मुद्रा अभिनय. काव्य नव्हे हा अमृत संचय, काव्य नव्हे हा अमृत संचय. आदरील त्या रघुकुल भूषण, आदरील त्या रघुकुल भूषण. गावाळानो श्रीरामायण, गावाळानो श्रीरामायण. न स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा. महत्वाचा निरोध वाल्मिकी आम्हाला देतात सगळ्यांना. या कथेचं मूल्य धनात करता येत नाही, हे आधी आम्हाला कळलं पाहिजे. यातून मला काय मिळेल, आपण काय दक्षिणा देताना हा याचा साइड इफेक्ट आहे लक्षात घ्या. त्याकरता कथाकारांनी कथा करायची नाहीये. व्यवहार नावाची गोष्ट असते जीवनात, पण व्यवहाराकरता ही कथा नाहीये. माझे गुरुजी सांगतात,
सांगणं हे आम्हा लोकांचं मिशन असलं पाहिजे, ते ओनली प्रोफेशन असता कामा नाही. मग त्याला जीवनामध्ये काही मूल्य प्राप्त होतं. हजारो लोकांची जीवनं जी उद्ध्वस्त व्हायला आली ती या कथेने उभी राहतात. कोसळायला आलेले लोक असतात ना, अशा लोकांना या कथेतून इन्स्पिरेशन मिळतं आणि ती माणसं मोठं कार्य उभं करतात. आत्महत्येपर्यंत गेलेले लोक परत येतात आणि उत्तम प्रपंच करून दाखवतात. ते काय धनाने ओळखता येईल? आज अनेक तरुण व्यसनांच्या अधीन होतात. संगतीमुळं व्यसनांच्या अधीन होतात आणि नंतर एकदा वाया गेल्यानंतर आपण त्यांना सुधार केंद्रामध्ये टाकून त्यांच्यावर लाखो रुपये खर्च करतो. जागतिक समस्या ही. तेच जर लहानपणापासून कथेला नेलं तर ती मुलं प्रपंच तर नेटका करतीलच, व्यसनाच्या अधीन होणार नाही, उलट लोकांना मदत करतील. याचं काय पैशात काही करता येईल मोजमाप? वेदांची रचना ऋषीमुनींकडून झाली किंवा पुराणांची रचना संतांनी साधूंनी ऋषींनी केली, ही आपलं जीवन अंतर्बाह्य पवित्र आणि सामर्थ्य संपन्न करायकरता केली. ते धनात नाही मोजता येत. आणि म्हणून वाल्मिकी फार महत्वाचा निरोप देतात. स्वीकारा धना कांचना, नको दान रे नको दक्षिणा. काय धनाचे मूल्य मुनिजना, काय धनाचे मूल्य मुनिजना. अवघ्या आशा श्रीरामार्पण, अवघ्या आशा श्रीरामार्पण. श्रीराम 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 श्रीराम. तुम्हाला जायचं आहे, एकदा आईची परवानगी घेऊन या, तिला नमस्कार करून या. कुश आणि लव सीतामाईंजवळ जातात. आई, गुरुजींनी आम्हाला अयोध्येला जाऊन ही रामकथा सांगण्याची आज्ञा केली आहे ग. अयोध्येचं नाव ऐकलं आणि सीतादेवींच्या डोळ्यातून गळगळ अश्रुधारा वाहू लागल्या. अयोध्यावासियांनी माझी ही अवस्था केली आहे. या बाळांचं काय करतील ती? कुणाबद्दल आक्षेप म्हणून नाही, पण या बाळांना लहान आहेत पिल्लही, योग्य न्याय मिळेल ना? निदान ऐकून तरी घेतील का यांचं ते लोक? अनेक डोळ्यासमोर शंका आल्या आणि ते डोळे पाणावलेले पाहिल्यावर कुश जवळ आला, आईच्या कुशीत शिरला. लव त्या मांडीवर बसला आणि आईच्या गालावरून हात फिरवीत दोन बाळं बोलायला लागली. आई, आई, तुझी आज्ञा नसेल तर आम्ही नाही जाणार ग. लव म्हणाला, आई, आई, मी तुझ्याजवळ हट्ट करतो, इथे हट्ट करतो, दादाचं ऐकत नाही, पण काळजी करू नको, तिथे गेल्यावर मी सगळं दादाचं ऐकेन. दोन्ही बाळांना जवळ घेतलं आणि सांगितलं, अरे तुम्हाला गुरुजींची आज्ञा आहे ना, श्री वाल्मिकींच्या आज्ञेसमोर माझ्या आज्ञेची काय मातब्बरी. जा, विजयोस्तु विजयोस्तु विजयोस्तु. आशीर्वाद दिला आणि ही दोन मुलं अयोध्येमध्ये प्रविष्ट झाली. कुठले एका चौकात उभं राहावं, स्वर लावून घ्यावा आणि अप्रतिम असा एक सर्ग गावा. एक चॅप्टर, एक पूर्ण धडा गावा. त्या काळातली जानपदी म्हणजे जनपद भाषा संस्कृत आहे, गीरवाण वाणी आहे. सगळेच जण एकमेकांच्या मध्ये संस्कृत मध्ये बोलायचे. आता जसं मराठीत कोणी काही गाणं म्हणलं तर त्याचा वेगळा अर्थ सांगावा लागतो का?
तुझ्या गळा माझ्या गळा, एकाने तुझ्या गोळ्या माझ्या गोळ्या असं केलं. त्याचं काही वेगळं भाष्य करावं लागत नाही, त्याच्यावर काही प्रवचन करावं लागतं का वेगळं? कारण ती आपली भाषा आहे, मराठी भाषेत बोलतो आपण. याप्रमाणे या संस्कृत मधला हा अत्यंत गोड सर्ग, ओम तपस्वाध्याय निरतः तपस्वी वाग्विदां वरं, असं गोड गातात. आणि तालामध्ये दोन पद्धतीनं गायलेत असं वर्णन आहे, देशी आणि मार्गी अशा दोन. देशी म्हणजे हिंदुस्थानी संगीत आणि मार्गी म्हणजे लोकल म्युझिक, तिथलं कर्नाटकी संगीत किंवा भोजपुरी संगीत. त्या सगळ्या भाषेत सगळं शिकवलंय वाल्मिकींनी त्यांना. असं गायलं तर कसं, तसं गायलं तर तसं, हे दोन्ही. आणि लोकांना रे काय गोड आहे होय. आणि नुसतं गोड कानाला गोड नाही, ते उपयुक्त आहे. भारतीय संगीताचं वैशिष्ट्य असं आहे की ते आपल्या चित्ताला शांत करतं, आनंद देतं. तुम्ही ते रॉक म्युझिक ऐका, ही तरुण मुलं ऐकतात बघा. त्याला म्हटलं ह्यात आवडण्यासारखं काय? नाही म्हटलं माझ्या मित्राला आवडतं म्हणून मला आवडतं. हे काय, तुला काय आवड आहे की नाही? पंचामृताची सुद्धा चव नसते हो त्याला. इथे बसलो म्हणून मी पंचामृत म्हणलो. आणि म्हणून आज परदेशी लोकांना हिंदुस्थानी संगीताचा मोह पडत चाललाय. लक्षात घ्याल, भारतीय संगीत हे तालप्रधान संगीत नाहीये, ते स्वरप्रधान आहे. त्यात ताल आहे. ताल हा बुद्धीचा द्योतक आहे आणि स्वर हा भावनांचा द्योतक आहे. बुद्धी विनाशकारी बनवायची नसेल तर तिला भावनांचा आधार द्यावा, बरं का? पण तालही पाहिजे, म्हणजे बेशिस्त जीवन नको, हे भारतीय संगीत सांगतं. आणि अशा सुंदर पद्धतीने आता गंमत अशी झाली, या चौकामध्ये एक सर्ग त्यांनी गायला. 10-20-50 लोक असे आय करून उभे राहिले हो. भाजी विकणारे भाजीच बंदच पडलं त्यांचं. ते टॅमॅटो फुकट घेऊन जा म्हणले. टॅमॅटो हा पदार्थ नव्हता तेव्हा. इतकी एकाग्रता झाली हो त्यांची. आणि त्यांना एक कळलं, ही कथा नुसती गोड नाहीये, नुसती कल्याणकारी नाहीये, ती आमची कथा आहे, आमचा त्यात संबंध आहे हो. अटॅचमेंट जेव्हा निर्माण होते ना एखाद्या गोष्टीबद्दल, तेव्हा त्या गोष्टीचं आपल्या जीवनातलं स्थानच बदलतं. 2 बायका असतात, त्या विहिणी ठरल्यावर कसं होतं बोला? त्या मैत्रिणी असतात, चांगल्या असतात. आणि एक दिवस चर्चा होते की तुझा मुलगा आता योग्य वयामध्ये आलाय, नोकरीला पण लागलाय, माझी पण मुलगी आता दोघांची पत्रिका पण जुळतीये, दोघांची मैत्री पण चांगली आहे, करून टाकूया, उडवून टाकूया का बाळ? कारण एकमेकांची कुटुंब एकमेकांना माहिती आहेत, काय हरकत आहे? म्हणले मी पण त्या शोधात होते, बरं झालं. आता त्या दोघी जेव्हा कथेला जाऊन शेजारी बसतात तेव्हा काय कशा दृष्टीने ऐकतील कथा बोला? मैत्रिणी म्हणून असणं वेगळं नाही, विहिणी झाल्याबरोबर एकदम तसं आपण कथेकडे बघण्याचा आपला काहीतरी संबंध आहे अशा अर्थानं बघा. माझं कल्याण करणारी ही कथा आहे. भागवतांनी माझं कल्याण होणार आहे. दासबोधाची ही ओवी माझं कल्याण करणारी आहे. आजच सकाळी ओवी वाचली मी, मला इतकी आवडली ती. वाचतोय मी खूप वर्ष, 35 वर्ष वाचतोय, जवळपास सगळा दासबोध माझा पाठ करून घेतला गडावरच्या लोकांनी. पण ते म्हणले, जे थे नाही नित्य श्रवण, रोज जे कथा कीर्तन प्रवचन अध्यात्म ऐकत नाहीत त्याच्याबद्दल बोलतायत समर्थ. जे थे नाही नित्य श्रवण, ते जाणावे विलक्षण, साधके तेथे एक क्षण क्रमू नये सर्वथा. एक क्षणभर सुद्धा अशा ठिकाणी राहू नये की जिथे अध्यात्म श्रवण होत नाही. काही त्या गावात अर्थ नाही म्हणले. समर्थांचा अभंग आहे, धन्य धन्य ते नगर जेथे कथा निरंतर. ते गाव धन्य आहे ज्या गावात कथा होतात. म्हणून आपण सोलापूरकर अत्यंत भाग्यवान आहात
किती चांगले चांगले वक्ते, कालच आम्हाला ताई सांगत होत्या की सातत्याने चांगले चांगले वक्ते इथे येतात. परमादरणीय श्री गोविंद देवगिरीजी महाराज इथे येतात. आम्ही मुलं ज्यांच्याकडे अनेकदा शिकायला जातो. श्री चैतन्य महाराज, मी त्यांना आधुनिक ऋषी म्हणतो. एखादा ऋषी असावा असं जीवन आहे त्यांचं. बरं, आमचे आफळे बुवा, आपण ताई दर याच्यामध्ये पितृपक्षामध्ये कीर्तनकारांचं संमेलन बनवता इथं, आणि कीर्तन रोज वेगवेगळं, म्हणजे आज गुलाबजाम आहेत, उद्या लाडू आहेत, परवा गुलामाचे काय गुलाबजाम आहेत, परवा पुरणपोळी आहेत. त्यांनी मध्ये थालपीठ ठेवायचा प्रयत्न केला होता माझं, पण नाही जमलं भाजणीचं. गंमत सोडून द्या. मला सांगायचा असा मुद्दा आहे की अरे आपण आपल्या कानावरती हे पडलं पाहिजे ना, पण ते पडत असताना आपला याच्या कल्याणाशी संबंध आहे. आपण सुद्धा इचलकरंजीमध्ये कथेचं आयोजन, आता एक कुलकर्णी कुटुंबियांना पूर्ण इचलकरंजीमध्ये भागवत कुलकर्णी म्हणून ओळखतात. म्हणजे त्यांचं जीवन तिथे गेलंय 20-25 वर्ष. मी तुमची ओळख बदलून दिली की नाही सांगा. गंमत सोडून द्या. बोलण्याचा भाव असा की अटॅचमेंट महत्वाची, लक्षात घ्या. काय सांगतात बुवा बघूया, अशा अर्थानं आपण नाही जाऊन बसायचं. अयोध्यावासियांना याचा आनंद झाला की अरे आमचा याच्याशी काहीतरी संबंध आहे. आता इथून जुळ्या सोलापुरातून ते त्या पुतळ्यापर्यंत गेले. दुसरा सर्ग तिथे, तिथून संभाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत गेले, तिथून शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत गेले, तिथून सिद्धेश्वराच्या मंदिराकडे फिरले, तुळजापूरला रोडला जाऊन आले. सगळ्या थोडक्यामध्ये सगळ्या गावातल्या विविध चौकामध्ये. आता इथं जे 50 लोक ऐकायला होते ना, ते पुढच्या मुक्कामा त्यांचे कामं ते म्हणले आम्ही नंतर बुक करू, बाकी सगळं. बायकोनी पाठवलं तो भाजी आणायला, काही तिचा ऐकण्याचा अर्थ नाही. म्हणले आतापर्यंत काय कल्याण केलंय आमचं, चला. आणि ते 50 लोक पुढच्या चौकात त्यांच्याबरोबर. तिथे 100 लोक मिळाले, ते 100 लोक त्यांच्याबरोबर पुढच्या चौकामध्ये. असं होता होता संध्याकाळपर्यंत 500, 1000, 2000 माणसं त्यांच्याबरोबर, आणि सगळे ऐकतात. आणि हे त्या चौकामध्ये उभं राहून पुढचा सर्ग गातात. असं होता होता रामरायांचा राजवाडा जिथे होता, त्या राजवाड्याच्या बाहेरच्या रस्त्यानं गात चाललेत ते. आणि रामराय काही कानामध्ये होते, इतक्यात गोड स्वर त्यांच्या कानामध्ये आले आणि त्यांच्या हृदयाची तार छेडली गेली. गोड अशी का, ज्या स्वरयंत्रातून आवाज निघत होता त्या स्वरयंत्राच्या शरीराचे बाबा स्वतः रामराय होते. ब्लड इज थिकर दॅन वॉटर. एकदम रामराय सौधामध्ये आले. सुधा याचे अनेक अर्थ आहेत. सुधा याचा एक अर्थ आहे पांढरा रंग, चुना, याला सुधा म्हणतात. आज सुधारस केला होता ना, त्यालाही सुधारस, म्हणजे अमृतालाही सुधारस, सुधा म्हणतात. बरं. आणि असा पांढऱ्या शुभ्र रंगाचा मोती कुठून त्याचा रंग दिला जायचा घराना. एखादा मोती नव्हे घालायचा हातात, आणि त्याला म्हणतात सुधा. तो त्या पूर्णच्या पूर्ण छज्जाला दिलेला असायचा किंवा त्या मजल्याला, म्हणून त्याला म्हणायचे सौध, म्हणजे टेरेस. तिथे ते आले आणि रामरायाने ती कथा ऐकली. उभेच राहिले होते तिथे सौधामध्ये, गंभीर झाले, शांत वाटायला लागलं त्यांना. आता ते पुढच्या चौकात निघून गेले. लक्ष्मणाला बोलावलं आणि रामराय म्हणाले त्या दोघांना बोलावून आण रे. लक्ष्मण रथामध्ये बसतात आणि वेगानं जायला निघाले. तोपर्यंत 2 चौक ओलांडून गेले होते ते, भर 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 भर. तिथे जाऊन त्यांची कथा जेव्हा संपली, तिथली समारोपित झाली, तेव्हा लक्ष्मणजी पुढे जातात. लक्ष्मण आल्यानंतर म्हणल्यानंतर राजाचा भाऊ आहे अख्खा, केवढा महान आहे, सगळ्यांनी वाट करून दिली. लक्ष्मणाने दोघांना नमस्कार केला आणि सांगितलं सम्राटाने तुम्हाला बोलावलंय, रामरायांनी तुम्हाला बोलावलं. कुशाने सांगितलं आम्हाला कुणाच्या घरी जायला परवानगी नाही आहे, आम्ही येऊ शकत नाही.
लक्ष्मण म्हणाला, तुम्हाला कोणी बोलावलंय कल्पना आहे का? संपूर्ण पृथ्वीचे राजे सम्राट रामरायांनी बोलवलंय. छोट्या लावानी सांगितलं, सगळ्या सम्राटांपेक्षा आमच्या गुरुजींची आज्ञा आम्हाला जास्त शिरसावंदी आहे. लक्ष्मण बॅक टू पॅव्हिलियन. रामा, ते येत नाहीत म्हणले हो. आम्ही असतो तर सगळी कामं टाकून गेलो असतो की नाही, अर्धी कथा टाकून गेलो असतो. दिल्लीहून फोन आलाय, मुंबईहून आलाय, नागपूरहून आलाय, अजून काय बारामतीहून, आता बरेच फोन येतील मला. राज्य व्यवस्थेतल्या मुख्य लोकांना आपण देवापेक्षा जास्त सन्मान देतो. बरं नाही म्हणाले आम्ही. रामराय काय म्हणले असतील? एखादा राज्यकर्ता असता तो आणला असता, काय मोठा अगदी त्यांचं असंच म्हणत आलं असतं की नाही, काय विशेष अगदी त्यांचं. रामराय म्हणाले, लक्ष्मणा, नियम पाळणारी माणसं असतील ना, त्यांच्या पाठीशी उभं राहावं, त्यांना नियम तोडायला लावू नये. आधीच नियम पाळत नाहीत माणसं, हे कोण मोठे आले असं नाही म्हणायचं. आहे ना नियम, पाळतो, जेवढं शक्य असेल तेवढं आम्ही करू. एक काम करशील लक्ष्मणा, त्यांची थोडी तरी मी कथा ऐकली आहे. या चांदीच्या ताटामध्ये सुवर्णाच्या मोहरा घे, अशा भरून, रास भरून सुवर्णाच्या मोहरा घे, आणि त्या दोघांना एक एक ताट देऊन ये. लक्ष्मणानं पुन्हा ते रथात घेतलं, गेला. सेवक मंडळी आहेत बरोबर, आणि त्यांच्या समोर ठेवलं. कुशलावानी सांगितलं, हे पण घेण्याची आम्हाला गुरुजींची आज्ञा नाहीये. आम्हाला आज्ञा नाहीये. लक्ष्मण म्हणाला, पण तुमच्या नावानं जर आता तो चेक परत टाकता येईल का एकदा सह्या झाल्यावर? तुमच्या नावानं हे तिजोरीतनं आलेलं धन परत तिजोरीत ठेवायला परवानगी नाहीये. हे म्हणाले, मी घेणार नाही. लक्ष्मण म्हणला, मी परत देणार नाही. काय राज्यकर्ते असतील. मग कुशाने काय मध्य काढला, तुमच्याकडे सातत्यानं डागडुजीची कामं चालतात, घाटांची कामं चालतात, त्याकरता हे धन वापरा. म्हणजे राजा होण्यापूर्वी यांनी देणगी द्यायला सुरुवात केली. बघा, आहे का कोणीतरी एक तरी युवराज असा, अगदी डबगईला आल्यावर तो यात्रा काढेल मोठीच्या मोठी. हे म्हणून ही कथानक ऐकली पाहिजेत. बरं, सगळ्या जातीपातींच्या पलीकडे असणारी ही कथा आहे, लक्षात घ्या. सगळ्या लोकांनी ही कथा ऐकावी की मी माझी जबाबदारी देशाकरता काहीतरी. सेनापती बापट म्हणत असत की देशाचे ओझे आहे शिरावरी, ऐसे थोडे तरी वाटू द्यावं. या देशाचं मी काही देणं लागतो. ज्या देशामध्ये मी राहतो इथले सगळे इन्फ्रास्ट्रक्चर वापरतो, मला यातून काय मिळेल एवढाच स्वार्थ. आणि हे सगळं आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवलं गेलं पाहिजे. दुर्दैवानं आपण रसहीन रसायनशास्त्र, जीव नसलेलं जीवशास्त्र शिकतो, त्याचा काही उपयोग नाही असं खूप शिकतो. बघ, रिटायर झाल्यानंतर एका माणसाने प्रश्न विचारला आपल्या सरांना. सर म्हणला, नमस्कार. ते म्हणले, काय? तो म्हणला, मी तुमचा 60चा विद्यार्थी, तुम्ही आम्हाला क्लास टीचर होतात. अरे म्हणले, तू फार मागं पडला, पण मी चांगला मोठा ऑफिसर झालो आणि असं असं झालं. तो म्हणला, वा 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 वा. सर म्हणला, तुम्ही ते आम्हाला साइन कॉस टेन शिकवलं ना, ते कधी वापरायचं? म्हणला, मी रिटायर झालो. वापरायचं कधी? आता समाज उपयोगी शिक्षण दिलं गेलं पाहिजे, ते या कथा कीर्तनाने दिलं जाणार. लक्षात. एखाद्या कंपनीत तुम्ही काम करणारे असाल, एखाद्या ठिकाणी तुम्ही जॉब करणारे असाल, पण मी हे पैसे मिळवण्याकरता करत नाही, मी हे देशाकरता करतोय. इनडायरेक्टली हे देशाकरताच आहे की नाही. एखाद्या बँकेत काम करत असेल, मी भागवत सांगत असेल, काही असो ना, मी सतरंजी घालत असेल, पण ही सतरंजी ज्या कारणाकरता घालतोय त्या देशातली माणसं याच्यावर बसणार आहेत. एवढा भाव त्या सतरंजी घालणाऱ्याच्या अंतःकरणात आल्याबरोबर त्याचं सतरंजी घालणं देशाच्या नावे होणार आहे की नाही. पगार मिळायचा तो मिळणारच आहे. आणि म्हणून त्यांनी सगळं धन देऊन टाकलं. लक्ष्मणानं ते सगळं रामांच्या कानावर घातलं. रामराय म्हणाले, वा, एक काम करशील लक्ष्मणा? 4-5 चक्रा मारायला लागल्या होत्या. परत जा आणि त्या दोघांना म्हणाव,
तुम्हाला घरात यायला परवानगी नाही हे मला कळलं, तुमच्या गुरुजींची आज्ञा आहे, पण कुठपर्यंत यायला परवानगी, तिथपर्यंत येता का? तुळशी वृंदावनापर्यंत आहे काय, सर्टन लेवलपर्यंत. कशा करता? रामरायांना तुमचं दर्शन घेण्याची इच्छा आहे ऋषीपुत्र म्हणून. लक्ष्मण, तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही जिथे असाल तिथे मी दर्शनाला येतो. कुशलवांना जेव्हा सर्ग संपल्यानंतर लक्ष्मणाने सांगितलं, तिसऱ्यांदा आले तो लक्ष्मण महाराज. असं म्हणाले रामराय, तुम्हाला जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत याल का? म्हणजे घरात नाही यायचं, पण सर्टन एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जायला परवानगी असेल ना तुम्हाला काही, नाहीतर रामराय दर्शनाला येतील. तेव्हा कुशाने सांगितलं, नको, आम्हाला सुद्धा सम्राटांचं दर्शन घ्यायला आवडेल, कारण राजा हा विष्णूचा अंश सांगितलेला आहे, कारण तो प्रजेचं पालन करतो. पालन करणाऱ्या सगळ्यांना आपल्याकडे विष्णू म्हटलेलं आहे बरं, म्हणून जावयाला विष्णू म्हणतात का? मुलीचं तो पालन करतो, मुलीला सांभाळतो, सांभाळायला पाहिजे त्यांनी, आणि म्हणून अधिक महिन्यातला तो भत्ता आहे. त्यातला विनोद जरी सोडून दिला तरी आपलं संस्कृती किती महान आहे हे जाणून घ्या. आपण जेव्हा कन्या अर्पण करतो त्यावेळेला इमाम लक्ष्मी स्वरूपिणी कन्याम विष्णू स्वरूपाय अहम संप्रददे, अशा अर्थानं आपण तो हात तिचा हात आपल्या जावयाच्या म्हणजे विष्णू स्वरूपाच्या त्या वराच्या हातात देतो. म्हणजे बारीक बारीक गोष्टीत हे ऐकण्यासारखं आहे की हे ऐकल्याबरोबर आपली जबाबदारी बदलते की नाही. म्हणून जावयानं उद्या घेऊन या कथेला, कोणाचे आले असतील अधिक महिन्याकरता तर गंमत सोडून देऊ, बोलण्याचा भाव लक्षात घ्या. आणि तिथपर्यंत येऊन पोचतात. आणि राजवाड्याच्या समोर असणाऱ्या मोठ्या तुळशी वृंदावनाचे इथे 2 आसनं मांडण्यात आली. नीट ऐका, रामरायांनी या दोघांची ऋषिकुमार म्हणून पाद्यपूजा केली असं वाल्मिकींनी लिहिलं. काय रामराय महान असतील. बालादपि सुभाषितं ग्राह्यं, 7 वर्षाची बाळ आहेत होय, आणि या दोघांच्या पायाशी रामराय बसले आणि पाद्यपूजा केली. आणि पाद्यपूजा झाल्यानंतर नमस्कार केला, अर्थात सम्राट म्हणून याही दोघांनी रामांच्या पायावर डोकं ठेवून रामरायांना नमस्कार केला. काय वाटलं असेल रामाना. वाल्मिकींचे शिष्य आहोत, वाल्मिकींच्या आश्रमात राहतो, एवढं म्हटल्यानंतर रामाना काय वाटलं असेल. ज्योतीने तेजाची आरती, नंतर वर्णन केलंय की रामराय जेव्हा कथा ऐकायला बसणार आहेत आणि हे दोघं गातात तेव्हा सगळा सभावर्ग एकदा रामांच्या चेहऱ्याकडे बघतो आणि या दोघांच्या चेहऱ्याकडे बघतो. आणि वर्णन केलंय बिंब आणि प्रतिबिंबासारखे वाटत होते हे. रामराय लहानपणी जसे दिसत असतील तसे दिसतायत तो दोघं. प्रभूंनी प्रश्न विचारला, कुणाच्या घरी जाऊन कथा करायला तुम्हाला परवानगी नाही, कुणाच्या घरी जायला तुम्हाला परवानगी नाही, हे मला कळलं, पण गुरुजींना विचाराल का तुम्ही? काय तुमच्या आश्रमाच्या जवळच, अयोध्येपासूनही जवळ अशा मध्य विभागामध्ये मी एक यज्ञ आरंभणार आहे. थोड्याच दिवसात, 1, 2, 4, 8 दिवसात यज्ञ सुरू होईल. तेव्हा त्या यज्ञामध्ये सकाळच्या वेळेला यज्ञ चालेल, दुपारच्या वेळामध्ये तुम्ही ही कथा तिथे गायन कराल का? कथा गान कराल का? कुश म्हणाला, वा, यज्ञो वै विष्णू, यज्ञ सुद्धा विष्णूचं स्वरूप मानलेलं आहे, यज्ञामध्ये कथा गान करणं याच्यापेक्षा भाग्य काय? आमचे गुरुजी याला नाही म्हणणार नाहीत असं मी तुम्हाला आत्ताच सांगतो, पण तरी नियमाप्रमाणे गुरुजींची परवानगी घेतो आणि मग आम्ही येतो. रामरायाने त्यांना बोलावलं, अच्छा केलं. आणि ही 2 मुलं कथा पूर्ण झाल्यावर आश्रमामध्ये येतात आणि सांगतात, आई आई आई, आम्ही जी कथा गायली ना त्या कथेचे नायक आहेत ना त्या राम महाराजांनी, श्रीराम महाराजांनी आम्हाला कथा गायला बोलवलंय, यज्ञ करणार आहेत ते. वाल्मिकीने हे ऐकलं तेव्हा त्यांचे डोळे पाणावले. ऑन डेप्युटेशन मी या मुलांना काही पाठवलं होतं, काही जबाबदारी म्हणून पाठवलं होतं, ते काम झालंय. करवितील ते तुम्हा निमंत्रण. जसं प्लॅनिंग केलंय वाल्मिकींनी तसं सगळं चाललंय. आणि आता कथा उद्या आहे.
आज रात्री झोपच नाही या दोघांना. होतं बघा असं, आपली लेकरं नातवंड एरवी 7, 8, 9 वाजेपर्यंत उठणार नाहीत, पण ट्रिपला जायचं असलं की 5:30ला शाळेजवळ मुलांना आणून सोडा. रात्री 12 वाजल्यापासून विचारतात, वाजले का ग 5? आई वाजले का ग 5? अगदी असं. या बाळांना रात्रभर झोप नाही, भराभरा भराभरा उठले आणि वाल्मिकी नंतर येणार आहेत, कारण वाल्मिकी नाही निमंत्रण आहे त्या यज्ञाला. ही बाळ भराभरा भरा जाऊन पोचली पहाटे 4 वाजताच. यज्ञ सूर्योदयाला होणार आहे, अग्निमंथन होणार आहे, सगळं तयारी चालली. अनेक अग्निकुंड तयार आहेत, मांडून रचून अनेक मंडप तयार आहेत. तिथं ब्राह्मण लोकांचं, तिथल्या गडी लोकांचे धावपळ चालली आहे. समिधा ठेवा, अमुक करा, तमुक करा, हे साहित्य ठेवा, सुपं ठेवा, पानं ठेवा, विड्याची पानं ठेवा, नारळ ठेवा, सगळी तयारी चालली, धावपळ चालली आहे. आणि ही 2 मुलं तिथे आली आणि त्या यज्ञमंडपांमध्ये फिरतात. मोठेचे मोठे यज्ञमंडप आहेत. आणि आता फिरता फिरता या 2 मुलांनी पाहिलं, त्या 2 मुलांचं लहानपण यज्ञयागातच गेलंय हो. त्यांना माहिती आहे कुठं जायचं असतं आणि कुठं जायचं नसतं. काहीच माहित नसलेलं नाही आहे. जानवं म्हणजे काय माहिती नाही, असं घालायचं का असं घालायचं. ते जानवं नावच शब्द म्हणले, जा आणि नवं घालून ये म्हणून जानवं. काही ढम माहीत नसतं. कुंकू कुठल्या बोटानं लावायचं माहीत नसतं, स्वतःला कुठल्या बोटानं लावायचं, दुसऱ्याला कुठल्या बोटानं लावायचं, श्राद्ध असेल तर त्या पिंडाला कुठल्या बोटानं लावायचं माहीत नाही. याचं कारण आपण आपल्या संस्कृतीबद्दल अनभिज्ञता ठेवली. आपली जबाबदारी आहे, मला हे माहिती असलं पाहिजे. या 2 मुलांना सगळं माहिती आहे आणि त्यामुळे ते असे फिरतायत. आणि एकदम त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली, मुख्य यज्ञ कुंड जिथे होतं तिथे यजमान जिथे बसणार होते, त्या यजमानांच्या उजव्या हाताला 2 आसनं मांडली होती. एक यजमानांकरता, यजमानाच्या उजव्या हाताला म्हणजे यजमान पत्नी बसेल तिथे. तिथे सुवर्णाची एक सुंदर मूर्ती होती आणि तिनं त्या मूर्तीचा हात असा होता नाही का, पत्नीने पतीच्या हाताला असा इथे हात लावायचा असतो, म्हणजे परवानगी द्यायची की करा अर्पण तुम्ही ते, असा त्याचा अर्थ आहे. असा हाताला हात लावा म्हणतात ना. तिथे अशी एक सुवर्णाची भरभक्कम प्रतिमा केलेली होती. सुंदर अशी यजमान पत्नी जिथे बसणार तिथे सुवर्णाची भरीव प्रतिमा होती आणि ती जानकी देवींसारखी दिसत होती. लवानी प्रश्न विचारला, दादा, कुशदादा, मगाशी आल्यापासून मी पाहतोय रामराय म्हणजे आपले राजे जिथे बसणार आहेत तिथे उजव्या हाताला जिथे यजमान पत्नी बसायला आसन असतं तिथे आपल्या आईच्या सारखा चेहरा असणारी प्रतिमा मांडली आहे रे. बघ ना, दोघांचे डोळे पाणावलेले आहेत. काय गंमत झाली ती माहितीये? जेव्हा हा यज्ञ करण्याची आज्ञा वसिष्ठांनी रामरायांना केली, रामा 12 वर्ष झाली आहेत सीता त्यागाला, तू आता एक काम कर, यज्ञासाठी दुसरं लग्न कर. आणि यज्ञ करणं हा धर्म आहे आणि धर्माकरता सहधर्मचारिणी आवश्यक आहे. पत्नीशिवाय यज्ञ करता येत नाही. पत्नीची परवानगी पाहिजे, पत्नी उजव्या हाताला बसलेली पाहिजे, तिनं संकल्पाला परवानगी दिली पाहिजे तरच यज्ञ करता येतो. काही यज्ञ असे आहेत की ते ब्रह्मचार्याने केलेले चालतात, पण काहीला प्रापंचिकच लोक लागतात, नवरा बायको दोघं पाहिजेत. तेव्हा तू लग्न कर. काय म्हणावं रामानी? गुरुजी, असं शास्त्र आहे का की पत्नीशिवाय यज्ञ करता येणार नाही? वसिष्ठ म्हणाले, हो. मग एक काम करा, त्या यज्ञाला दुसरे यजमान बसवा, मी बसणार नाही. त्या थोर यज्ञाला माझा नमस्कार, मला आदर आहे सगळ्याबद्दल त्या, पण मी त्या यज्ञाला बसणार नाही. का? रामानी सीतेचा त्याग केलेलाच नाही आहे, राजानी राणीचा त्याग केलेला आहे.
सीता माझ्या हृदय सिंहासनावर विराजमान आहे आणि वाटेल त्या परिस्थितीत तिथे दुसरं कोणीही बसणार नाही, मला क्षमा करा. हा, त्याऐवजी तिची प्रतिमा बनवून ती उजव्या हाताला ठेवून असं काही करता, असं मी ऐकलं होतं. असं काही जमलं तर करूया, नाही तर नको यज्ञ. लक्ष्मणाला बसवा, दुसऱ्या कोणाला आपण यजमान प्रतिनिधी म्हणून बसवू. तेव्हा मग वसिष्ठांनी तोड काढली, काही हरकत नाही, जानकी देवींची प्रतिमा बनवून घेऊया. बनवायचीच आहे तर मग चांगल्यात चांगल्या धातूची बनवू, म्हणून ती सुवर्ण प्रतिमा बनवलेली होती. रामांबद्दल बोलण्यापूर्वी 100 वेळा विचार करत चला. पटकन आपण उचलली जी म्हणी लावली टाळ्याला, कुणाबद्दलही काहीही बोलून टाकतो. याचं कारण आपण विचारपूर्वक बोलण्याची सवय बंद करून टाकली आहे. चर्चा कधी करता आली असती माहिती का? रामांनी सीतेवर अन्याय केला, रामरायांनी दुसरं लग्न केलं असतं तर. आणि म्हणून उजव्या हाताला ती सुवर्णाची मूर्ती प्रतिमा पाहिली आणि लवानी दादाला, कुशदादाला प्रश्न विचारला, बघ ना दादा, जवळ जाऊन बघूया. आता आल्याबरोबर कुशानी ती प्रतिमा पाहिलेली होती, तो जास्त सुज्ञ आहे. पण आपण ज्या कार्यक्रमाला आलोय तो कार्यक्रम महत्वाचा आहे. शो मस्ट गो ऑन, ते महत्वाचं आहे. बाकीच्या गप्पा नंतर मारता येतील, पण दोघांच्या मनामध्ये लहान बाळ आहेत, काय काय येऊन गेलं असेल कल्पना करा. आणि वाल्मिकींनी सीता त्यागाचा प्रसंग इथे शिकवलेला नव्हता, राज्याभिषेकापर्यंत शिकवलेलं होतं. अशी आपण राज्याभिषेकापर्यंतच कथा ऐकत असतो. रामकथा घरी सुद्धा संहिता वाचन चाललंय ना, राज्याभिषेकापर्यंतच, पुढची कथा वाचली जात नाही. रामचरित मानस तिथपर्यंतच आहे. यानंतरचा प्रसंग लिहायचा अनेकदा प्रयत्न केलाय तुलसीदासांनी, पण सीता त्यागाचा प्रसंग लिहायला घेऊन, लेखणी घेऊन बसले की ते बेशुद्ध पडायचे, इतके ते कथेचे एकरूप व्हायचे. असा अनेकदा त्यानंतर त्यांनी तो प्रयत्न सोडून दिला आणि राज्याभिषेकाला, युद्धकांडाचं संपलं की रामचरित मानस समाप्त होतं. आणि असा तो सगळा प्रसंग. दुपारच्या वेळेला यज्ञ पूर्ण होतो. भोजनोत्तर विश्रांतीनंतर कुशलव रामायणाला उभे राहतात. आणि थोड्याफार कथेची तयारी सगळ्यांची झाली. सगळ्यांनी थोडं थोडं ऐकलं होतं. ऋषी मंडळी आली आहेत, कारण त्यांनी ती कथा पूर्ण ऐकली होती. अरे म्हणले, कुशलव रामायण म्हणले आम्ही येणार, जेवायला नाही मिळेल तरी चालेल, म्हणले आम्ही येऊन बसणार. अयोध्यावासी येऊन बसले, सचिव, मंत्री, अष्टप्रधान, अष्टऋत्विज ही सगळी मंडळी बसली आहेत. रामराय सिंहासनावर बसलेत आणि आता ही मुलं संपूर्ण रामायण गायला सुरुवात करतात. स्वये श्रीराम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाते, कुशलव रामायण गाते. कुमार तुझे एकमयाचे, सजीव पुतळे रघुरायाचे, पुत्र सांगती चरित विद्याचे, ज्योतीने तेजाची आरती, ज्योतीने तेजाची आरती, कुशल रामायण गाती, कुशल.
गदिमानी वापरलेले शब्द काय आहेत? ज्योतीने तेजाची आरती. मूळ वाल्मिकी रामायणातले इथे काय श्लोक आहे? बिंबा दिवोत्थितो बिंबो रामदेहा तथा परौहु. ज्योतीने तेजाची आरती. बिंबा दिवोत्थितो बिंबो. किती बरोबर जातं लक्षात घ्याल. श्री वाल्मिकी रामायण आणि गदिमांचं गीत रामायण म्हणून आपण त्यांना महाराष्ट्रातले वाल्मिकी म्हणतो. कितीतरी मी अशा समान स्थळ दाखवणार आहेत, समान ठिकाणं दाखवणार आहे की जसं वाल्मिकीने लिहिले तसंच्या तसं गदिमा. काय संस्कृतचा अभ्यास असेल आणि ते संस्कृत मराठीमध्ये असं बेमालूमपणे आपल्या समोर ठेवलंय. म्हणून ज्याला वाल्मिकी वाचायला जमेल त्यांनी वाचा, ऐका. गीत रामायण ऐकलं तरी वाल्मिकी रामायण ऐकल्याचं श्रेय आहे. काय दिसताय तो? राजसमुद्रा वेशमुनींचे गंधर्वचते तपोवनीचे वाल्मिकींच्या भावमनीचे मानवी रूपे आकारती. मानवी रूपे आकारती. कुशल रामायण गाती. कुशल रामायण फुला परिते सुगंध से स्वर करणी सुलती. ते स्वर भुवनी झुलती. कर्णभूषणे कुंडल दुलती. संगती वीणा झंकारती. संगती वीणा झंकारती. कुशल रामायण गाती. कुशल सोडून आसन उठले राघव. उठले राघव. उठून कवळीती आपुले शंश. काय काय झालं? अनेकदा ती कथा ऐकताना लोकांचे नेत्र तर पाणावतायतच. आसवे गाली ओघळती हे तर आहेच आहे, पण रामरायांचे नेत्र सुद्धा ते ऐकताना पाणावले. आणि या दोन्ही बाळांना जवळ घेतलं. ती सगळी सभा पाहती आहे. पुत्र भेटीचा घडे महोत्सव परितो उभयानच माहिती. आहे का जगात असा कथांचा उपक्रम? सांगा. एक तरी कथा अशी आहे का की याप्रमाणे इतकं गोड वर्णन चाललंय. आता ही कथा सुरू होतीये. आपल्याला ही कथा पूर्ण ऐकायची आहे जी कुशलवांनी गायली. पण तत्पूर्वी थोडा रामचरित मानसाचा आधार आपल्याला घ्यायचा. म्हणजे पूर्वी काय घडलं एवढं ऐकायचं आहे आपल्याला, का आजही त्याचा काय उपयोग करून घ्यायचा आहे? आजही माझ्या जीवनात किंवा या सगळ्या विचारांना अंतःकरणामध्ये इतकं पक्क करून टाकायचं की देह जरी बदलला तरी पुढच्याही जन्मी या सद्विचारांचा उपयोग झाला पाहिजे. हा मोठा विचार करून ठेवायचा असेल तर या रामकथेकडे बघण्याचे दृष्टिकोन ठेवलेत रामचरित मानसकारांनी. रामचरित मानसकारांनी श्री तुलसीदासांनी याला रामकथेचे घाट असं वर्णन केलं. घाटांचे वर्णन आहे. घाट म्हणजे नदीच्या काठी म्हणले. पण काय, या घाटावर ही कथा चालली आहे. पण कुठे कुठेच कथा चालली आहे. पहिली कथा म्हणाले हिमालयात चालली आहे, गंगोत्रीच्या इथे. ही रामकथा स्वतः भगवान शंकर सांगताय. कुठे सांगतायत ही कथा? तर ही कथा जिथे गंगोत्री म्हणजे गंगेचा जिथे उदय होतो तिथे सांगताय.
अरे बापरे, काय थंडी असेल ना तिथं. नुसती थंडी नव्हे, अहो तिथे किती शुद्ध गंगा आहे माहिती का. अहो त्या ठिकाणी, गंगोत्रीच्या ठिकाणी जेव्हा ती प्रकट होते ना गंगा, प्रकट झाल्याबरोबर ती इतकी शुद्ध, इतकी पवित्र आहे, पोल्युशन आलेलंच नाही त्यात, कुठले मिनरल्स त्यात मिसळलेच गेले नाहीयेत. पण तिथं जाऊन बसायचं असेल तर पहिली गोष्ट तिथली ऑक्सिजन लेवल कमी आहे. हिमालयात जे गेले असतील त्यांना कळेल का हो असं म्हणणं का चाललंय. शंकरांनी राम सांगितले, रामायण सांगितलं म्हणजे राम सांगितले, रामचरित्र. शंकरांचं रामचरित्र हे साधं चरित्र नाहीये. शंकरांचा राम जो आहे तो वेदांत वेद्य राम आहे. वेदांत वेद्य म्हणतो ना त्याला, म्हणजे वेदांतानी कळणारा. वेद्य म्हणजे कळणारा, ज्याच्या संवेदना वेदांशिवाय होणार नाहीत, असा जो आपल्या सगळ्यांच्या चित्तातला आत्मा राम आहे ना, याची कथा सांगतायत बरं. म्हणून त्या ठिकाणी अध्यात्म रामायणाचा थोडासा एक श्लोक घ्या. अध्यात्म रामायणाचं वैशिष्ट्य असा, वेदव्यासाने लिहिलेला ग्रंथ आहे अध्यात्म रामायण. आता 5-7 हजार वर्षापूर्वी लिहिला हा ग्रंथ, हजारो वर्षापूर्वींचा आहे. रामराय असतानाचा हा ग्रंथ आहे. पण वेदव्यासाने अध्यात्म रामायणामध्ये वर्णन केलंय की रामाचा अवतार ज्यानं घेतला तो ईश्वर मुळामध्ये परब्रह्म तत्व आहे. म्हणून त्यातला श्लोक असा आहे, सीतेच्या मुखातला श्लोक आहे. सीता सांगतेय, रामं विद्धि परब्रह्म सच्चिदानंदमद्वयं सर्वोपाधि विनिर्मुक्तं सत्ता मात्रमगोचरम. एकदम वेगळा ट्रॅकच बदललाय. हे नीतिमत्ता, पवित्रता हे सगळं फार सामान्य लेवलला आलं. परब्रह्म म्हणजे संपूर्ण विश्वाला निर्माण करणारं, संपूर्ण विश्वाला विश्वरूपानं सांभाळणारं आणि संपूर्ण विश्वाला आपल्यामध्ये समेटून घेणारं असं जे तत्व आहे ना, ते तत्व राम झालं. आणि त्याचा परिणाम त्या परब्रह्मानी स्वतःच्या स्वरूपाला न विसरता अभिनय करून दाखवला. ऍक्टिंग. शंकर सांगतायत पार्वतीला, अर्थात असा काही प्रसंग झाला की पार्वतीला झोप लागली आणि ते नवनाथांपैकी मत्स्येंद्रांनी ऐकलंय बर का. आणि मत्स्येंद्र जन्माच्या वेळेला ही कथा आहे. पण असं काही सुरू झाल्यानंतर काय होतं सांगा ना. वेदांत सुरू झाल्याबरोबर कुठलीही गोळी घ्यायची गरज नाही. वरती पंखा असला तरी चालेल, नसला तरी चालेल. टेकायला खांब भिंत मिळाली चालेल किंवा नाही चालेल. ते म्हणले चहा आला की उठवा. भगवान शंकरांचा जो राम आहे, विशेष म्हणजे ही कथा शिवपुराणातही येते बरं का. शिवमहापुराणात ही कथा जशीच्या तशी येते. पार्वती देवी म्हणजे आधी सतीचा अवतार, नंतर पार्वतीचा अवतार. इथला राम जो आहे लक्षात घ्याल, हा ज्ञानाच्या दृष्टीतनं ऐकायचा राम आहे. म्हणून पहिली कुठली दृष्टी दिली आहे रामायण ऐकताना, एखाद्या साक्षात्कारी महापुरुषानं कसं वागून दाखवावं प्रपंचात हे दाखवण्याकरता तो परब्रह्म स्वतः अवतरलंय आणि ते आपल्याला अभिनय करून दाखवतोय की सगळ्यांकरता सगळं करा, त्याग करा, पत्नी करता डोळ्यात पाणी येऊ द्या, अगदी सगळं व्यवस्थित चालू द्या तुमचं, पण तुम्ही कधी विसरू नका की तुम्ही परब्रह्म आहात. रामचरितमानसाचा आरंभच यांनी केलाय. त्यांनी की सतीला काही ते पटेना. ती म्हणली, ज्याचं तुम्ही नाव घेताय ना तो राम तर बायको करता रडतोय. हे अकोले वगैरे भागात होते सगळे. बायको करता रडणारा परब्रह्म आणि तुम्ही त्याला सच्चिदानंद म्हणता. आनंदाचा काही संबंध नाही, सतचा संबंध नाही, चितचा संबंध नाही. एखादा सर्वसामान्य मनुष्य बायकोच्या वियोगात रडतोय. अहो कलियुगातला माणूस बायकोच्या वियोगात रडत पण नाही, तो परब्रह्म म्हणा फारता तुम्ही. तिला माहेर सोडून केवढा आनंदात असतो तो.
ऐका जरा कथा थोडी. तेव्हा मला काय हे तुमचं मान्य नाहीये. शंकर म्हणाले तसं नाही आहे का? बरं, आपल्या इथूनच चालले होते, आपल्या इथून जवळच कुठे प्रकट झालेत. हा, त्याचं काय तुम्ही नाव घेता? राम 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 राम. काय शंकर आपल्या पतीला म्हणते? प्रत्येक बायकोला नेहमी वाटतं आपला नवरा भोळा आहे. बोलताना म्हणते सुद्धा ती, आमच्या यांच्या साध्या स्वभावानं मागं राहिले हो बिचारे, आता कधी पुढे गेले असते. म्हणजे बावळट आहे. हे आमच्या घरातलं वाक्य ऐकून बोलतोय मी. शंकर सांगतात नाही ग, असं नाही आहे ग, तो नुसता अभिनय करतो. काही बोलू नका म्हणली तुम्ही. ती म्हणली आय विल प्रूव्ह. सती म्हणाली आय विल प्रूव्ह, मी सिद्ध करून दाखवते. शंकर म्हणले नको, माझ्या रामाची परीक्षा घ्यायला जाऊ नकोस. माझ्या रामाची, हा त्याला शरण जायला योग्य आहे, त्याची परीक्षा घेणं बरं नाही. आणि जाता जाता जानकीच्या रूपात प्रकट झाल्यावर सतीदेवी, लक्ष्मण मोहित झाले. लक्ष्मण म्हणले दादा वहिनी सापडली. ती काय वहिनी? कुठे गेले होता वहिनी? किती रामारायांच्या डोळ्यात त्यांच्याशी बोलतात. रामारा तिकडेच गेले, ते बघत ना तिच्याकडे. अहो रामा असं वेड्या असं का? इकडे बघा, इकडे आहेत सीतामाई. ते पुढे लक्ष्मण त्यांच्याकडे धावतो. आता सीतेच्या रूपातल्या भगवान शंकरांची जी पत्नी आहे ती विचार करते असा कसा तिकडे गेला. त्याला ऐकायला कमी येते वाटतं, नुसताच तो भोळा नाहीये. म्हणून पुन्हा जवळ असा लांब प्रकट झाला. लक्ष्मण तिकडे धावला. असं 2-4 यांनी प्रत्येक वेळेला रस्ता बदलावा. सती माईंकडं, सती देवींकडं रामराय बघायला तयार नाही का? माझ्या आराध्याची पत्नी म्हणजे माझी आई आहे, पत्नीच्या रूपात मी तिला बघणार नाही. आणि शेवटी प्रसंग असा झाला की आता इकडे तिकडे नको, समोरच प्रकट झाले. आई साहेब समोरच प्रकट झाल्या. आणि रामरायांनी पाहिला तर इलाजच नाही, समोरच प्रकट झाल्या. लक्ष्मण म्हणला पाहिलं वहिनी समोर आहे, तुम्ही कुठे इकडे तिकडे बघताय? त्यांनी साष्टांग नमस्कार घातला आणि सांगितलं याला, या आपल्या लेकराला आपल्या पत्नीच्या वियोगामध्ये अति दुःख झालेलं आहे. ते दुःख न बघवून त्या रूपात दर्शन द्यायला प्रकट झालात का तू का आई? तीच झाली तुळजाई, भगवती तुळजा. आणि रामरायांनी साष्टांग दंडवत घातला आई. आणि आईना कळलं हा अभिनय करतोय पत्नीच्या वियोगात, मला ओळखतोय म्हणजे हा परब्रह्म आहे, याला रूपाचा मोह विह काही नाही आहे. आणि आशीर्वाद दिलाय सतीमाईनी, काळजी करू नकोस, तुझी सीता वेळेवर सापडेल, जराही काळजी करू नको. या जगामध्ये असा तू महान पराक्रमी होशील की एवढा पराक्रमी कुणी नाही झाला. माझे यजमान तुझं नाव घेतायत, अगदी योग्य आहे. समर्थांनी या प्रसंगाचा एक अभंग लिहिला आहे की जगदंबा कशी आहे तुळजा भवानी माता? अनंत युगाची जननी, जननी अनंत युगाची जननी, जननी अनंत युगाची जननी, जननी तुळजा राम वरदायिनी, तुळजा राम वरदायिनी, तुळजा राम वरदायिनी, तुळजा राम वरदायिनी, अनंत युगाची जननी, जननी अनंत युगाची, अनंत युगाची, अनंत युगाची, अनंत युगाची जननी. हा जो म्हणून शंकरांनी वर्णन केलेला राम तुलसीदासजी सांगतात हा परब्रह्मरूप राम आहे. म्हणून जो ज्ञानमार्गी आहे, नीट ऐका, ज्ञानाची उपासना करणारा जो आहे,
ज्ञानात एव तु कैवल्यम, ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो असं ज्याला वाटतं त्यानं रामकथा त्या दृष्टिकोनात ऐकावी की ज्ञानी महापुरुषानं जीवन कसं आचरायचं असतं. मी कालच म्हणालो की वेदांताची उपनिषदाची जी भाषा आहे ना ती प्युअर थिअरी आहे. त्याचं लॅबोरेटरी मॅन्युअल जर काय असेल तर ते रामकथा आहे. नुसता वेदांत असतो चांगला हो, पण कोर्टात केसेस चालू असतात. कुठला गेला वेदांत? बरं त्या परक्यांबद्दल चालल्या ठीक आहे, भावाबरोबर केस इंच जमिनी करता एकमेकांना ठार मारतात. भावाभावांवर प्रेम नाही, कसला वेदांत? आणि मला हिमालयात जाऊन म्हणले आम्ही वेदांताचा कोर्स करून आलो. काही उपयोग नाही त्याचा. माझ्या आचरणात जर वेदांत नसेल तर काय माझ्याजवळ उत्तम वक्तृत्व आहे हो. अख्खं उपनिषद पाठ आहे, त्याचं भाष्यही आचार्यांचं पाठ आहे. प्रवचन करायला लागलं तो काय विचारू नका अगदी. पण आहे का काही? कणभर समर्थ सांगतात अद्वैत निरूपणी अगाध वक्ता परी विषयी लोलंगता ऐसिया श्री गुरुचेनी सार्थकता होणार नाही. वेदांत आचरणात कसा असावा त्याकरता रामकथा आहे का? काय लक्ष्मण आहे होतो, काय हनुमंत आहे, काय सीता चरित्र आहे, काय भरतांचं चरित्र आहे. वेदांत काय आचरणाला प्रवृत्त करतो हे सांगणारी कथा म्हणजे रामकथा आहे. म्हणून तुलसीदासजी सांगतात शंकर वक्ता श्रोता सती देवी आणि नंतर पार्वती देवी. दुसरा घाट चालू आहे म्हणा, दुसऱ्या घाटावर कथा चालू आहे. तिथे एक कावळा गोष्ट सांगतोय, काकभृषंडी ऋषी, आणि गरुड ऐकतोय. हा दृष्टिकोन कुठला? तर भक्तीचा, प्रेमाचा. रामरायांबद्दल प्रेमानं बोलायला कावळा जरी लागला तरी गरुडासारखे मोठे मोठे श्रोते येऊन ऐकायला बसतात. भक्तीचा माध्यम. बरं, भक्ती म्हणजे रामावर प्रेम कसं करावं बघा शबरीचं आख्यान, बघा हनुमंताचं आख्यान. प्रेम करायला शिकवणारी, ज्ञानाचं वर्तन कसं करावं शिकवणारी कथा रामकथा. प्रेम कसं करावं हे शिकवणारी कथा म्हणजे रामकथा. शुद्ध प्रेम हो. आपण प्रेमाकरता उदाहरण देतो सगळ्यांना. एकमेव उदाहरण देतो, यथा व्रज गोपिकानाम, व्रजातल्या गोपींप्रमाणे प्रेम करावं. पण या गोपी कुणाला आदर्श मानतात माहिती आहे? गोपी कुणाकडनं प्रेम शिकल्या माहिती आहे? गोपींचा गुरु कोण माहिती आहे? हनुमंत. काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, काय भक्तीच्या त्या वाटा, मजदा व्यास भटा, मजदा व्यास भटा, मजदा व्यास भटा, मजदा व्यास भटा. भट म्हणजे योद्धा, भटजी नव्हे, भट म्हणजे योद्धा, सुभटा म्हणजे चांगल्या योद्ध्या. मजदावाव्या सुभटा, अरे शूर आणि धीर, अरे शूर आणि धीर, स्वामी काजी तू सादर, स्वामी काजी तू सादर, तुका म्हणे महारुद्रा, तुका म्हणे महारुद्रा, तुका म्हणे महारुद्रा. अंजनीची आ कुमारा. गोपींनी सुद्धा सगळ्या भक्तांनी तुकोबांसारख्या आर्त भक्तांनी सुद्धा हाक मारावी आणि हनुमंताला विचारावं प्रेम कसं करायचं तुम्ही शिकवावं देवा. काय प्रेम आहे हो. समर्थ प्रेम म्हणतात ना ते हनुमंताचं आहे. सगळं जीवन रामांकरता समर्पित. रामांकडे काही मागितलं का? आपण आवळा देऊन कोवळा काढतो. अहो देशाची सेवा करायला ते पक्ष बदलतात पण सेवा नाही सोडत.
मला एक गोष्ट अशी सांगा की हनुमंताने रामांकडे मागितले काय आहे का बघा ना. हनुमंतानी फक्त दिलं, जीवन फक्त समर्पण. काय पाहिजे काही नको. एक प्रसंग आहे, रामराय म्हणाले हनुमंता कुणाकडूनही उपकार फुकट घेऊ नये, कुणाकडूनही उपकार फुकट घेऊ नये. ज्यानं आपली सेवा केली त्याची आपण सेवा केली पाहिजे, असं मला तुझ्याबद्दल अजिबात वाटणार नाही. का नाही वाटणार? पहिली गोष्ट अशी, माझी पत्नी रावणानं पळवली, हे संकट तुझ्यावर येणं शक्य नाही आहे, कारण तुझं लग्नच झालेलं नाही आहे. बर कुठल्या तरी राक्षसानं ती पळवाय करता तू लग्न कर, म्हणजे तो पळवेल ना, असं मला मनात येणार नाही, कारण माझं तुझ्यावर खरं प्रेम आहे. आणि यदा कदाचित पळवायची वेळ आली तर तू माझी आणून दिलीस, तुझी तू कशी जाऊ देशील? तू माझ्यापेक्षा पराक्रमी आहेस. म्हणून माझे गुरुजी नेहमी सांगतात, रामाने हनुमंताला काय केलं म्हणले, आपल्यापेक्षा मोठं केलं. आपल्यापेक्षा. असं जगात एकही भारतात एकही गाव नाही की जिथे मारुती मंदिर नाही. अशी पुष्कळ गाव आहेत की जिथे रामाचं मंदिर नाही, पण एकही गाव असं नाही आहे की जिथे मारुतीचं मंदिर नाही आहे. अहो एकाच गावात 4-4 किती मारुती आहेत. आमच्या पुण्यालाच या कसले कसले मारुती आहेत. भिकारदास मारुती, सोन्या मारुती, भांग्या मारुती, हा काय काय खुन्या मुरलीधर आहे. प्रत्येक चौकात मारुती आहे. महाराजांचं वाक्य आहे, गोंदवलेकर महाराज म्हणत असत, ज्या गावात मारुती मंदिर नाही त्या गावात राहू नये, असं महाराजांचं वाक्य. माझ्या परिचयाचे अनेक लोक आहेत की महाराजांच्या या वाक्याकरता गाव सोडलं, त्यांनी नोकऱ्या सोडल्या. तो गावाचा रक्षक आहे. असो, मला सांगायचा मुद्दा, प्रेम कसं करावं हे ऐकायचं असेल, भक्तीच्या दृष्टिकोनातनं रामकथा ऐका. म्हणले बुवा ते ज्ञान आणि भक्ती बिक्ती जरा जाऊ द्या. आम्ही एकदम कर्मठ माणसं, कर्मठ म्हणजे कर्माबद्दल मनापासून आम्ही काम करू. तुम्ही आम्हाला रामकथेला बोलवा, आम्ही खुर्च्या मांडायला मदत करू, मध्यंतरात चहा वाटायला मदत करू, बिस्किट असतील तर बिस्किट वाटायला मदत करू, म्हणजे उरलेली आम्हाला मिळतात म्हणून. हा विनोदाचा भाग झाला. पण आपल्यापैकी अनेक पर्सनॅलिटी अशा असतील, आपल्याला हे आवडेल की भाऊ खरं आहे, आम्हाला हेच आवडतं, कथा ऐकू आम्ही नाही असं नाही, पण त्यापेक्षा आम्हाला काम करायला आवडतं. चपला मांडायच्यात, कुठे ठेवायच्यात तिथे राहू. कर्मावर निष्ठा असणारे लोक असतात बघा. काही एक आपली डेव्हलप झालेलो असतो आपण. आम्हाला ते कथा ऐकान, जप करा, माळा घ्या, पोथ्या वाचा, हे काही नाही. काम सांगा, आम्ही बराबरा तुमचं चालू द्या, आमचं काही म्हणणं नाही. एक साधक देवाला विचारतो, मला तुझ्या मठ मंदिरात येऊन तुझ्या आरत्या करायला वेळ नाही, मी माझं जीवन कर्मामध्ये घालवीन, काय म्हणणं आहे तुझं? पंडित प्रभाकर कारेकरांनी गायलेलं हे पद आहे, मला ते आवडलं म्हणून मी नेहमी म्हणतो. कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, देवा मूर्त तुझी वसते माझ्या, मूर्त तुझी वसते माझ्या नित्य अंतरात, मूर्त तुझी वसते माझ्या, मूर्त तुझी वसते माझ्या नित्य अंतरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. कधी नाही आलो तुझ्या कथा कीर्तनाला, कधी नाही आलो तुझ्या कथा कीर्तनाला, कधी नाही हातून माझ्या दान धर्म झाला, कधी नाही हातून माझ्या दान धर्म झाला. गंध
नाही जवळी तुझ्या पूजनाला, गंधफूल नाही जवळी तुझ्या पूजनाला, भक्तिभाव जाणून घे तू, भक्तिभाव 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 जाणून घे तू, वसे जोरात मूर्त तुझी वसते माझ्या, तुझी वसते माझ्या नित्यांतरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी, कर्म थोर हे गीतेचे सार जाणतो मी, नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी, नित्य सर्व कर्मामध्ये तुला पाहतो मी, कर्मरूप सेवा तुझ्या पदी वाहतो मी, कर्मरूप सेवा तुझ्या पदी वाहतो मी, इथे रंगतो मी देवा, इथे इथे रंगतो मी देवा, भक्तीच्या रसात मूर्त तुझी वसते माझ्या, मूर्त तुझी वसते माझ्या नित्यांतरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात, कशासाठी येऊ देवा तुझ्या मंदिरात. सांगा मला, असा दृष्टिकोन असतो की नाही समाजात काही लोकांचा? तुलसीदास म्हणाले, याही लोकांनी रामकथा नीट ऐका, म्हणजे जीवनात कर्माच्या करेक्ट योग्य अशा प्रेरणा आपल्याला मिळते. कर्तव्याकरता कर्तव्य, हीच तर रामकथा आहे. भरताशी बोलताना रामराय सांगतात, तुला कोणी सांगितलं मला आईची आज्ञा झाली म्हणून मी वनात आलो? अरे माझे बाबा अशा काही संकटात सापडलेले होते, या संकटामध्ये मी स्वतःहून जर वनामध्ये गेलो तरच या संपूर्ण गुत्थी थी ना वो सुलझाने के लिए. अशी काही वेळ आली होती की त्याचा परिणाम असा झाला होता की सगळेजण असे संकटात सापडल्यासारखे झाले होते. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये मी माझी कर्तव्य करीत असताना सुखदुःखांचा विचार करायचा नसतो. हे रामकथा सोडून दुसरी कुठली कथा सांगते बोला? कुठली कथा सांगणार आहे? आज सांगण्यात आलं उद्या तुझा यौवराज्याभिषेक आहे आणि दुसऱ्या दिवशी सांगण्यात आलं वनात जा. आज मला तुम्ही सांगायचं उद्या दुपारी बुवा गुलाबजाम आहेत, आणि दुसऱ्या दिवशी जेवायला बसल्यानंतर पिठलं. एवढं तरी म्हणेन की नाही मी, मग म्हटलात कशाला काल, मला पिठलंही आवडतं. म्हणजे आपण सातत्याने या अनुकूल आणि प्रतिकूल भावनेमध्ये इतके अडकलेलो आहोत की कर्तव्य नावाची गोष्ट करीत असताना आपण डिस्टर्ब होऊन जातो. रामकथा सातत्याने ऐका. जीवनात फार मोठी काही ज्यांनी कर्तव्य केलीत ना, उदाहरण छत्रपती शिवाजी महाराज. 66 सालचा तह, पुरंदरचा तह. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात पुरंदरला फार महत्व आहे. बरं, जीवनातली पहिली लढाई म्हणून जी आहे ना फतेखानाची, ती पुरंदरला लढलेत आणि ती फत्ते गेली आहे.
16-17 वर्षाचा, 18 वर्षाचा आहे मुलगा, आणि आता जवळपास 40 वर्षाचे होत आलेत, 39. सगळे किल्ले या पुरंदरच्या तहात देऊन टाकलेत. त्यावेळेला जिजाबाईंनी या प्रसंगाची आठवण करून दिली आहे. राजा, काळजी करू नकोस, जीवनातली कर्तव्य, कारण तुझे लोक मरतील नाही तर. आत्ता जर हा तह आता फक्त किल्ले द्यावे लागतील, ते परत घेऊ आपण. रामकथा किती उपयोगी पडते. आणि पुढचा प्रसंग आपल्याला माहिती आहे की महाराज परत आल्यानंतर त्यांनी पुढच्या 9-10 वर्षामध्ये 360 किल्ले घेतलेत. परत 90% गेले होते ते परत घेतले. जीवनात समस्या काय, कर्तव्य करायच्या वेळेलाच घोटाळा येतो, पोळ्या करायच्या वेळेलाच घोटाळा येतो की नाही, बोर तिथंच होतं की नाही. मला हल्ली इतके फोन येतात, बुवा पोळ्या कधी झाल्या कळत नाही. म्हटलं यजमानांकडे फोन द्या, त्यांना म्हटलं तुम्ही मला धन्यवाद द्या, माझ्यामुळे तुम्ही पोळ्या खाताय. विनोदाचा भग सोडून द्या, मला सांगायचा मुद्दा लक्षात घ्याल की जीवनामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपण यशस्वी तेव्हाच होऊ ज्यावेळेला आपण कर्तव्य व्यवस्थित करू. सकाळी पहाटे उठायचं, लवकर उठावं लागणार आहे की नाही मुलांना. रामकथा ऐकून जा, मग बघा काही त्रास होतो का उठायला. कितीतरी प्रसंग असे घडतात जीवनामध्ये की खरंच कोसळायची वेळ येते, पण रामकथा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे. एक साधा मुद्दा सांगतो, माहिती असणं भाग वेगळा, पण आपल्यावर त्याचा प्रभाव आहे का. एक उदाहरण सांगतो. काही वर्षापूर्वी महाराष्ट्र ज्या राजकारणाने गांजला, राजकारणातलं फार मोठं नाव आहे, त्यांचं आडनाव महाजन. एका भावाने दुसऱ्या भावाला गोळ्या घातल्या मुंबईला, आणि दुसऱ्या भावाला काय पुढं काय फाशी झाली, काय ती पुढची शिक्षा झाली. आता कितीही पिढ्या गेल्या तरी असंच म्हणतील की नाही, यांच्या काकांनी आमच्या वडिलांना गोळ्या घातल्या, असंच म्हणतील की नाही. म्हणजे मनात तरी येईल की नाही. मला प्रश्न असा आहे, या प्रवीण आणि प्रमोदला रामकथा माहीत नव्हती का, होती की नाही माहिती. माहीत असून उपयोग नाहीये, त्यातनं मी शिकलो काय. आणि शिकण्याकरता एक गोष्ट मी त्याला उदाहरण देतो. आपल्या घरामध्ये आपल्याला विळी लागते, आपल्याला मिक्सर लागतो, आपल्याला अमुक अमुक वस्तू लागते. कधी सापडते होती, वापरायच्या वेळेला कधी सापडते, नेहमी वापरात असेल तर. बरोबर आहे की नाही. केव्हा तरी वर्षाकाठी केव्हा तरी वापरतो, ती कुठे ठेवली कळत नाही. आहे घरात पण सापडत नाही. तसं रामायण आहे बुद्धीत पण सापडत का नाही, वरचेवर वापरलं नाही म्हणून, वरचेवर ऐकलं नाही म्हणून. पण भगवान शंकरांच्या पिंडीवरती जसा सतत टिप 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 अभिषेक असतो, तसा आपल्या बुद्धीवरती रामायणाचा, या सगळ्या कथांचा अभिषेक होत राहावा. म्हणजे आपली बुद्धी शांत राहते, आपलं शिवस्वरूप आपण कधी विसरत नाही आणि कर्तव्य उत्तम करतो. नीट ऐका बरं. रामकथा आपल्याला उरलेली जी काही 5 दिवस राहिलेत, त्यात 5.5 दिवस, ती कशी ऐकायची. एक ज्ञानाच्या दृष्टिकोनातून ऐका, वेदांतवाल्या लोकांनी ऐका. एक भक्तीच्या लोकांनी ऐका. नाही म्हणले आम्हाला भक्ती ज्ञानात तितका इंटरेस्ट नाही जेवढा कर्मात इंटरेस्ट आहे, कर्माच्या दृष्टीने पण ऐका. काही लोक म्हणले बुवा हे आमचं तिन्ही वीक आहे हो. एकाने परवा सात्विकची व्याख्याच केली. 7 दिवस जो वीक असतो तो सात्विक. नाही आमच्याजवळ ज्ञानाची क्षमता. ज्ञानाकरता बुद्धी फार सूक्ष्म लागते. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिनी. वेदांतातली उकल कळायला फार सूक्ष्मता लागते, नाही कळत. भक्तीला मला काही नको अशी भूमिका निर्माण झाल्याशिवाय भक्ती आरंभच होत नाही. मला काही नको, न मिळो खावया न वाढो संतान पर्या नारायण कृपा करो. आहे का आमची क्षमता?
काही नाही झालं तरी चालेल देवा. काही नाही ते एवढं तर आहे की नाही आपलं कोणाला काही करायला लागू नये, म्हणजे मागणं आहेच. परवा एक जण आलो होते आमच्याकडं, ते म्हणले याला नातवाला मुलगा झाला की आमची जबाबदारी संपली. म्हणलं त्यात काय तुमची जबाबदारी? भक्तीचा आरंभच होत नाही आमचा. हो, काहीतरी सतत पाहिजे. काही नाही तर वेळेवर प्रवचन संपलं पाहिजे, एवढं तरी पाहिजे की नाही. कर्मकांड कुठला आलाय हो? कर्म आयुष्यभर आळमटळमच करत आलो, वेळेवर नाही अभ्यास केला म्हणून असे झालं की नाही. वडील सांगत होते मुलाला, चांगला अभ्यास कर, चांगले मार्क पाड, उत्तमात उत्तम चांगलं पॅकेज मिळू दे, म्हणजे चांगली बायको मिळते, पत्नी चांगली मिळते. मुलगा म्हणला बाबा तुमच्या वेळेला नव्हती वाटतं ही स्कीम. आपलाच आपण विचार करा. मी माझा विचार करतो. मी सकाळी त्याला म्हणलो खरं सांगू का, म्हणलं आपण खरा विचार केला तर साक्षात्कार झाल्याशिवाय प्रवचन करायचं नाहीये. समर्थांची ओवी आहे, असो वक्तृत्वाचा अधिकार अल्पास न घडे सत्योत्तर, वक्ता पाहिजे साचार अनुभवाचा. म्हणजे ज्ञानोबा तुकोबा रामदास स्वामी गोंदवलेकर महाराजांनीच प्रवचन करायचं. मी साधना जरी करत असलो, साधक जरी असलो तरी सिद्ध नाहीये म्हणून मला इथं बसायचा अधिकार नाहीये शास्त्राप्रमाणे. खरं म्हटलं तर मग काय करायचं, काही वर्ष प्रवचन करायचं आणि एक दिवस गप्प व्हायचं, खरी रिटायरमेंट, आणि नामाला बसायचं. म्हणजे आता मी ऋण घेतोय ते फेडायचं नंतर. किती वेळा चुकलोय आपण. कर्माबद्दल आपण परफेक्ट नाही, ज्ञान आणि भक्तीचं नाव घ्यायची योग्यता नाही. आशाने रामकथा ऐकावी की नाही. तुलसीदास म्हणाले त्यांनी पण ऐका. पहिल्या घाटावरती भगवान शंकर वक्ता आहेत, पार्वती देवी आणि सती देवी आधीच्या अवतारात या श्रोता आहेत. ज्ञानमार्ग, ज्ञान दृष्टिकोनात रामकथा. दुसरा जो भक्तीचा घाट आहे, इथे कावळा बोलतोय, काकभृषंडी ऋषी, आणि गरुड ऐकतोय, भक्तीचा घाट. तिसरा जो कर्माचा घाट, कर्माचा दृष्टिकोन आहे, इथे याज्ञवल्क्य महामुनी कर्माबद्दल एकदम स्ट्रिक्ट, ज्यांनी शुक्ल यजुर्वेद आपल्या समोर ठेवला ते बोलतायत आणि भरद्वाज मुनी ऐकतायत. आणि चौथ्या घाटावरचा ज्याचा ज्ञानाची योग्यता नाही, त्याची भक्तीची योग्यता नाही, कर्माबद्दल जो परफेक्ट नाही, पण त्याला वाटतं तरी सुद्धा ऐकूया हो रामकथा. त्याच्याकरता जो घाट, जो दृष्टिकोन, तो शरणागतीचा. देवा मी कसाही असलो तरी तुझा आहे रे. अनाथांच्या नाथा तुझा नमो, तुझा नमो, तुझा नमो, तुझा नमो, तुझा नमो. ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था. अनाथांचा नाथ आहे तो. नाही मारुतीरायांची योग्यता, नाही भगवान शंकरांची योग्यता, नाही माझी त्या शबरीची योग्यता. चुकलोही असेल मी 1000 वेळा. त्याच्याकरता ही रामचरित्र अत्यंत फलदायी आहे. उदाहरण अहल्या. 1000 वेळा चुकलो जरी मी ना, तरी माझा उद्धार करून देणारा तो पतित पावन आहे. रामाचं नाव आहे बरं, पतित पावन. पतित म्हणजे पडलेला, आणि पावन म्हणजे त्याला उचलून घेणारा. आणि हा प्रपत्तीचा, हा शरणागतीचा दृष्टिकोन आहे. पूर्ण शरणागत व्हा. रामा नाही रे मला कळत तू कसा वेदांत वेदतेस, नाही मला कळत तुझ्यावर प्रेम कसं करावं, नाही मी कर्मात सुद्धा परफेक्ट रे, पण तरी मला असं वाटतं की तुझी कृपा व्हावी. शरणागतीच्या दृष्टिकोनानं कथा सांगणारे कोण आहेत? तुलसीदास म्हणाले मी आहे, आणि ऐकणारा सामान्य श्रोता आहे. 4थ्या घाटावर मी बसलोय. रामचरितमानस सांगण्यापूर्वी प्रस्तावना करतायत ते. आमचे गुरुजी ही कथा खूप छान सांगतात. ते म्हणाले रामराय प्रगट झाले, ते म्हणले अरे तू रामकथा सांगायच्या योग्यतेचा आहेस का? तू त्या रामकथेला देणगी काय देणार? भगवान शंकरांनी आपला दृष्टिकोन त्या रामकथेला दिला, म्हणजे ज्ञानाची खोली दिली.
धीर गंभीरता दिली. काकभृषुंडींनी आपल्या चित्तातला ओलावा दिला त्या पाण्याला. याज्ञवल्क्य ऋषींनी रामकथा अत्यंत स्वच्छ करून सांगितली. तुझ्याकडं काय? तुलसीदासजी रडायला लागले. ते म्हणाले, देवा, ज्याच्याकडे जे असतं ना ते तो देतो. ज्ञान दृष्टिकोन त्यांचा होता म्हणून त्यांनी त्याला खोली दिली, ज्ञानाचा दृष्टिकोन दिला. याज्ञवल्क्यांच्याकडं स्वतः ते कर्म तत्पर आहेत आणि म्हणून त्यांनी कर्म तत्पर असतो तो स्वच्छ असतो. चित्तशुद्धी नावाची गोष्ट आहे ना, ती कर्मामुळे येते, लक्षात घ्या. ते त्यांनी दिलं. पण पाणी जसं खोल असावं, पाणी जसं स्वच्छ असावं, पाणी जसं अथांग असावं, तसं पाणी पचायला हलकं पण असावं ना. मी अगदी हलका आहे हो. माझा हलकेपणा, एक सामान्यपणा, ज्याला काही कळत नाही त्याला ही कथा कळावी, हा जो सुलभपणा मी या कथेला देईन. किती लोकांनी इथे सांगितलंय. एकनाथ महाराज ज्यांच्याकडे 12 वर्ष कृष्णाने पाणी भरलं श्रीखंड्या रूपाने, ते सांगतात, मी रामायण सांगायचा अधिकार माझ्याजवळ नाहीये, मी फक्त रामायणाचा भावार्थ सांगेन. बरं, म्हणून भावार्थ रामायण. महाराष्ट्रामध्ये आनंदवन भुवनाचं स्वप्न साकार करणारे समर्थ रामदास, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती एकोजी म्हणजे व्यंकोजी महाराज, हे दोघेही आपलं ताठ मस्तक ज्यांच्या चरणावर नमवीत असत, असे समर्थ आपण ज्यांना म्हणतो, ते स्वतःला या कथेच्या अधिनायकाचे दास म्हणून घेतात. आपण त्यांना समर्थ म्हणतो, पण ते स्वतःला काय म्हणतात? रामदास. ज्यांचं काव्य अजरामर झालं, जे अत्यंत महान कवी आहेत, असे कालिदास सांगतात, मी रामाबद्दल बोलणार आहे चहा झाल्यावर. पण मी रामाबद्दल बोलतो हे कसं आहे सांगू का? मोडकी नौका घेतलीये मी आणि अथांग हा अमृताचा सागर पार करायला निघालोय. मोडक्या बुद्धिरूपी नौकीनं, मोडकी नौका. मी जेव्हा हे वाचत होतो तर माझ्या मनात आलं, सागर कशाचा आहे? अमृताचा आहे. आणि इकडून तिकडे जायचं चाललंय. समजा बुडालोच नौका मोडल्यावर अर्ध्यात, अमृत प्यायल्यावर काय होतं? अमर होतो. बुडालो तर आपण मरणार नाहीच आहोत, कारण रामकथेत आहोत आपण. म्हणून या सगळ्यांना नमस्कार करूया. आणि आता कुशलवजी रामकथा ऐकतायत, त्या कथेचा आस्वाद आपण 6:30 वाजता घेऊया. त्यापूर्वी अमृत नंतर पिऊया, आधी अमृत तुल्य पिऊया. जय जय रघुवीर समर्थ.